नमस्कार. चाळीसगाव शहरातील सर्व मायबाप भाऊ बहिणींना माझा नमस्कार. मी दर्शना पवार. आत्ता चाळीसगाव शहरातील MIDC परिसरामध्ये एक व्हिडिओ जो व्हायरल होतोय तो माझ्यापर्यंत आला. त्या व्हिडिओमध्ये एक बाई रडते, तिच्या पायात साकड्यांचा आवाज येतोय आणि थोडी तिची अस्पष्ट अशी प्रतिकृती दिसते आणि यामुळे लोक घाबरत आहेत. त्या ठिकाणी भूत आहे असा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे मी लोकांना एक सांगू इच्छिते, भूत वगैरे काही नसतं. अजिबात कोणालाही असं घाबरून जायची गरज नाही आहे. आपण विज्ञान युगात आहोत. पोलीस यंत्रणेला मी अशी विनंती करेल की ह्या व्हिडिओ करण्यामागचा हेतू काय आहे? कोणीतरी मस्करीतनं केला आहे का? जाणीवपूर्वक काही हेतू ठेवून केलेला आहे का? याच्या मागची काय कारणं आहेत ते जरा तपासून बघावं. किंवा त्या ठिकाणी ज्या बाईचा आवाज रडण्याचा शूट केलेला आहे तर ती बाई खरंच रडत होती का? म्हणजे तिथं खरंच एखादी जिवंत बाई होती का की जिच्यावर काही अत्याचार झालेले आहेत? हे देखील पोलीस यंत्रणेने तपासायला पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबरच त्या चाळीसगाव शहरातील विज्ञान शिकणारा, विज्ञान शिकवणारा आणि सगळ्या इतर छोट्या ज्या सामाजिक सर्व छोट्या मोठ्या सर्व ज्या सामाजिक संघटना आहेत, काम करणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत आणि सुजाण नागरिक आहेत, त्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की ह्या व्हिडिओ मागचं कारण शोधावं आणि लोकांपर्यंत ते पोचवावं आणि लोकांमधली ही भीती कमी करण्यासाठीचा प्रयत्न करावा. ह्या सर्व याच्यामध्ये आमची काही मदत लागली, सहकार्य लागलं, आम्ही तिथं यावं असं जर कोणाला वाटत असेल तर नक्की फोन करा. आम्ही सोबत आहोत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.